सुप्रभात मित्र हो. मी आलो आहे देवरुख गावात, जे रत्नागिरी जिल्ह्यात आहे देवरुखमध्ये. तर देवरुखजवळ एक हातिवली गाव आहे. हातिवली तिथे आमचा मित्र आहे शाळेतला, त्या सुधीर यशवंतराव. त्याचा इथे एक फार्म हाऊस त्यांनी बनवलं आहे. तर ते तुम्हाला मी आज दाखवतो. आम्ही बघा हे अशा 2 गाड्या घेऊन आलो होतो. माझी गाडी ही आणि रवीची गाडी ही. आणि हे असं गाव आहे. इथून असं बघून घ्या तुम्ही कसा निसर्ग आहे. हा त्याचा फार्म हाऊस. ही गेट आहे, एंट्री आहे इथून. आणि तुम्हाला आता दाखवतो मी किती सुंदर त्यांनी फार्म हाऊस बनवलं आहे. इकडे अशी काजूची लागवड केली आहे. हा मधून रस्ता केला आहे. ह्या साईडनी नारळ लावलेत त्यांनी, छान सुंदर असे. इथे झाडं लावलेत सर्व प्रकारची. हे फणसाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे. ते बघा गुलाब लावले, हे गुलाब आहेत. इकडे रेड रोज, इथे येलो रोज, इकडे ऑरेंज रोज. असं मस्तपैकी त्यांनी झाडं लावलेत. आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही किती सुंदर आहे. आणि आता ना सकाळचे वाजलेत 7:45 आणि अतिशय सुंदर अशी थंडी आहे. आत्ता 19 डिग्री टेम्परेचर आहे इकडे, 19 हातिवमध्ये. आणि हे त्याचं घर आहे, फार्म हाऊस. हे कसं सुंदर बाहेर बांधले त्यांनी. हे इथे तो पाणी टाकतो, ह्या पाण्यामध्ये मासे सोडलेले असतात. असं सुंदर आहे. आता सध्या इथे कोण राहत नसल्यामुळे त्यांनी पाणी ठेवलं नाही. हे तुळशी वृंदावन आहे बघा इथे, सुंदर. आणि इथे आतमध्ये तुम्हाला आता घर दाखवतो, फार्म हाऊस. तर ह्याचं फार्म हाऊस तुम्ही बघा कसं बनवलं. हा हॉल आहे. हॉलमध्ये आमचे रवी साहेब, हाय गुड मॉर्निंग, रवी जाधव. आणि हा आमचा मित्र सुधीर, ज्याचे फार्म हाऊस आहे. आणि अतिशय सुंदर असं बांधलं बघा. इथे वॉश बेसिन दिलं आहे. हॉल नंतर इथे वॉश बेसिन, इकडे बेडरूम एक सुंदर. ह्या बेडरूममधनं बाहेरचा व्ह्यू बघायला तुम्हाला डायरेक्ट पडदे उघडून तुम्ही असं बघू शकता. हे हे बाहेरचा व्ह्यू. हे दरवाजा उघडून ह्या पडवीत पण जाऊ शकता. ह्या साईडनी पण व्हेंटिलेशन ठेवलं आहे त्यांनी. ह्या साईडनी तुम्हाला पाणी आणि त्यातले मासे दिसतील जेव्हा तो करेल त्यावेळेला. सध्या त्यांनी ते कोरडं ठेवलं आहे कारण तो इथे राहत नाही. तर असं दृष्टीने हे मस्त व्हेंटिलेशन पण छान आहे. एक छोटंसं बेडरूम. इथे पण एक विंडो आहे ह्या साईडला. ही बघा इथून तिन्ही साईडनी तुम्हाला विंडो दिलेल्या आहेत त्यांनी. आणि हे त्याचं किचन, हे किचन आहे त्याचं. हे इथे मोठं असं वॉशरूम. आपला मुंबईतला बेडरूम जेवढा असतो तेवढे वॉशरूम आहे बघा. बेडरूम एवढं जवळजवळ वॉशरूम आहे. आणि इकडे बाहेरसाठी पडवी काढली आहे सुंदर असा, कपडे वाळत घालायला. बायकांचा एकदम मेन जो विषय असतो कपडे कुठे वाळत घालत, तर हे इथे कपडे वाळत घालायला मोरी आहे. हां, मोरी आहे इथे कपडे धुवायला. आणि मागे चूल पण आहे त्यांनी लावू शकतो. हां, हे इथे त्यांनी चूल पण केलेली, बाहेरून लॉक केलेलं आहे. हां, असं दे असं दे. तर इथून तुम्हाला चूल दिसत असेल. हां, हे बघा ही चूल पण त्यांनी केली. बार्बेक्यू पण लावू शकतो. हां, असं. तर बाहेरून आता लॉक आहे. नाही नाही, असा परिसर सुंदर त्यांनी बनवलाय. आणि अतिशय सुंदर नीट नेटकं असं त्यांनी फार्म हाऊस बनवलंय. ब्लँकेट वगैरे होते ना, हे फार्म हाऊस तुम्हाला कसं वाटलं? फक्त झाडू नाही. फार्म हाऊस तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.